जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आज आपण जीवनाच्या अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक पालकाने जाणले पाहिजे. वृद्धापकाळात डोळ्यात अश्रू येऊ नयेत, हृदयात वेदना नसाव्यात, यासाठी काही गोष्टी आपल्या मुलांना कधीच सांगू नयेत. आपण पाहिले असेल, अनेकदा पालक आपल्या मुलांना त्यांच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक सुखदुःख सांगून टाकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या या गोष्टी तुमच्या वृद्धापकाळाला अधिक कठीण बनवू शकतात. म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 3 महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या मुलांशी शेअर केल्या नाहीत तर तुमचे जीवन सुखी आणि सन्मानजनक राहील. या गोष्टी तुमचे जीवन सोपेच नाही तर तुमचे नातेही मजबूत करतील. तर कथा सुरू करूया. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की गरुड पुराणात सांगितले आहे की कथा असो किंवा शिकवण असो, जर ती मध्ये सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणून आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि जर तुम्ही सनातनी असाल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, शरदजी हे एक वृद्ध आणि सन्माननीय व्यक्ती होते, जे रस्त्याच्या कडेला एका लहान मुलाचे बोट साफ करत होते. त्यांच्या वयाचा प्रभाव त्यांच्या वाकलेल्या देहयष्टीत आणि साध्या पोशाखातून स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात विनय नावाचा एक तरुण तेथे आला. त्याने शरदजींना या परिस्थितीत पाहून त्यांची चेष्टा करत म्हटले, "बाबा, हीच तुमची औकात आहे का? लोकांचे बोट साफ करता जेणेकरून पोट भरू शकाल. चांगले आहे, याच निमित्ताने तुम्हाला 2 घास मिळतात. घ्या, माझे बोटही साफ करा. पावसात चिखलामुळे ते खराब झाले आहेत. साफ केले तर मी 2000ची नोट देईन." विनयने नोट दाखवत म्हटले आणि आपला पाय त्यांच्या दिशेने पुढे केला. शरदजींच्या डोळ्यात बेपसी होती आणि ते त्याच्याकडे पाहत होते. विनयने पुन्हा ओरडून म्हटले, "ऐकू येत नाही का? लवकर करा." जसेच त्याने पुन्हा आपला बोट त्यांच्या दिशेने पुढे केला, तितक्यात अचानक एक जोरदार थपडीचा आवाज झाला आणि त्याचा अहंकार क्षणात चिरडला गेला. त्याने पाहिले की एक पोलीस अधिकारी उभा होता. अधिकाऱ्याने रागात म्हटले, "तुझी हिंमत कशी झाली आजोबांशी अशा प्रकारे बोलण्याची?" विनय घाबरला आणि म्हणाला, "साहेब, तुमचा गैरसमज झाला आहे. हे तर भिकारी आहेत." हे ऐकताच अधिकाऱ्याने पुन्हा जोरदार थप्पड मारली आणि म्हणाला, "भान ठेवून बोल, नाहीतर तुरुंगाची हवा खायला वेळ लागणार नाही." एवढ्यात आतून एक डॉक्टर बाहेर आले आणि आदराने म्हणाले, "सर, लवकर चला, मीटिंग सुरू होणार आहे. सगळे तुमची वाट पाहत आहेत." हे ऐकून विनय शून्य झाला. त्याच्या मनात विचार आले, ही मीटिंग कसली? हे सगळं काय चाललंय? शरदजी पोलीस अधिकाऱ्यासोबत आत गेले. मीटिंग संपल्यानंतर त्यांचे मन त्यांच्या भूतकाळाकडे गेले. पावसाच्या जोरदार सरींनी त्यांच्या जुन्या आठवणी जागवल्या. त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला होता. पावसाचे पाणी सतत पडत होते. ते एका छताखाली उभे होते जे अनेक ठिकाणी गळत होते. त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेलेली होती. त्यांच्याकडे फक्त एक जुनी पिशवी आणि एक काठी होती. थंडीत कापत ते पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. तेव्हाच एक मुलगा सायकलवरून तिथून जात होता. त्याने शरदजींना थंडीत कुडकुडताना पाहिले आणि सायकल थांबवून त्यांच्या जवळ गेला. मुलाने निरागसपणे विचारले, "आजोबा, तुम्ही इथे का उभे आहात? तुम्हाला घरी जायचे आहे का?" शरदजी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. एवढ्या दिवसांपासून ते रस्त्यावर होते, पण कोणीच त्यांची चौकशी केली नव्हती. मुलाच्या गोड आवाजाने त्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांनी हळू आवाजात उत्तर दिले, "बेटा, माझं तर कुठेच घर नाही." मुलगा त्यांचं उत्तर ऐकून म्हणाला, "अरे रे आजोबा, तुमचे कपडेही ओले झाले आहेत. चला माझ्या घरी, मम्मा तुमचे कपडे वाळवेल." शरदजी त्याच्या निरागसपणाने भावूक झाले. ते म्हणाले, "बेटा, माझ्याकडे कोणतंही ठिकाण नाही. मी इथेच झोपतो. पण आज पावसाने ही जागाही हिरावून घेतली." मुलगा हसत म्हणाला, "ते काही नाही आजोबा, तुम्ही माझ्या घरी चला, तिथे आरामात बसा." शरदजींनी त्याला समजावत म्हटले, "बेटा, असे कोणालाही आपल्या घरी नेत नाहीत. तुझ्या मम्मी पप्पांना ते आवडणार नाही." पण मुलगा त्याच्या हट्टावर ठाम होता. त्याने त्यांचा हात पकडला आणि ओढत म्हणाला, "आजोबा, चला ना, येथे पाणी साचलं आहे. तुम्ही आजारी पडाल."
मुलाच्या हट्टापुढे शरदजींना मान्य करावं लागलं. ते त्याच्यासोबत निघाले. जवळच त्या मुलाचं विवेकचं घर होतं. तिथे पोहोचताच विवेक घरात धावला. घराच्या आतून त्यांच्या आई विशाखाचा रागाने भरलेला आवाज आला. विवेक, कुठे गेला होतास? मी किती वेळापासून तुला शोधते. हे ऐकून शरदजी बाहेरच थांबले. त्यांनी त्यांच्या फाटलेल्या मळकट कपड्यांकडे पाहिले आणि विचार केला, मी या अवस्थेत त्यांच्या घरी गेलो तर ही माणसं काय विचार करतील? एखादा भिकारी त्यांच्या घरात शिरला आहे असंच ना? हा मुलगा निरागस आहे, पण मी माझा अपमान सहन करू शकत नाही. शरदजींनी मनात एक हलकासा संकोच घेतला. हळूहळू दबक्या पावलांनी त्या जागेवरून निघू लागले. बाहेर आले तर पाऊस आधीपेक्षा अधिक जोरात सुरू होता. जोरात चालत ते एका झाडाखाली पोहोचले. तिथे एक जुनी लाकडी बाक होती, ज्यावर ते थकलेले बसले. घनदाट झाडाच्या पानांतून पावसाचे थेंब टपटपत त्यांच्यावर पडत होते. थंडीत आणि ओलसरपणाने त्यांचे शरीर थरत होते. त्यांनी त्यांच्या जुन्या थैलीतून एक मळकट चादर काढली आणि ती ओढून तिथेच बसले. गेल्या 2 वर्षांपासून शरदजी भीक मागून आपलं आयुष्य जगत होते. त्यांचे फाटलेले कपडे त्यांच्या कठीण कहाणीचे दर्शन घडवत होते. काही वेळाने पाऊस थांबला, पण थंडी आणि थकव्यातून त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली. अंधार पडायला लागला होता आणि सगळीकडे पाणी साचल्यामुळे झोपण्यासाठी कोणतीही जागा उरली नव्हती. थंडी आणि भुकेने त्रस्त होत कसाबसा ते जवळच्या एका दुकानाजवळ पोहोचले. तिथल्या कोपऱ्यात त्यांनी त्यांची ओली चादर पसरवली आणि थैलीला उशीसारखी ठेवून झोपले. दुकानाच्या जवळ एका चहा नाश्त्याच्या दुकानात गर्दी झाली होती. काही वेळाने कोणीतरी हलकेच त्यांना स्पर्श केला. शरदजी घाबरून उठले आणि विचारले, कोण आहे? तेव्हा एक ओळखीचा आवाज आला. आजोबा, मी आहे विवेक. त्यांनी आवाज ओळखून पुटपुटत विचारले, विवेक बेटा? जवळ उभी बाई, जी विवेकची आई विशाखा होती, म्हणाली, हो काका, हा विवेकच आहे. हा कधीपासून म्हणत होता की तुम्हाला शोधून आणणार. बघा, याने तुम्हाला शोधूनच आणलं. एवढ्या काळानंतर कुणीतरी शरदजींना इतक्या आत्मीयतेने संबोधित केले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते अडखळलेल्या गळ्याने म्हणाले, बेटा, मी पाहू शकत नाही, पण न पाहता सांगतो की हा मुलगा नाही तर देव आहे. विशाखा हसत म्हणाली, काका, हा देव नाही, हा मोठा शैतान आहे. यावर शरदजी हसून म्हणाले, देव सुद्धा शैतान आणि निरागस दोन्ही असतात. विशाखा म्हणाली, बरं काका, मी तुमच्यासाठी चहा आणि काही खायला आणते. तुमचा हा देव तर ते फार आनंदी होईल. ते म्हणत ती दुकानातून चहा आणि खाण्याचं सामान घेऊन आली. सुरुवातीला शरदजींनी घ्यायला नकार दिला, पण विवेक म्हणाला, आजोबा, तुम्ही तर माझे मित्र आहात ना, मैत्रीत नकार देत नाहीत. विवेकच्या निरागसतेपुढे शरदजींनी हार मानली आणि चहा नाश्ता घेतला. विशाखाने विचारले, काका, तुम्ही रात्री इथेच झोपता का? शरदजी काही वेळ शांत राहून म्हणाले, बेटा हो, इथेच झोपतो. माझं नशीबच असं आहे. कधी कल्पना नव्हती की आयुष्य मला इथपर्यंत आणेल. एकेकाळी माझं घर आणि कुटुंब होतं, आज ही गल्लीच माझं ठिकाण आहे. विशाखाच्या डोळ्यात हे ऐकून अश्रू आले. ती लगेच घरी गेली आणि एक कंबळ, गादी आणि काही जुने कपडे घेऊन आली. तिने ते सगळं शरदजींना दिलं आणि म्हणाली, काका, हे कपडे घालून घ्या आणि कंबळ पांघरून झोपा, नाहीतर थंडीत आजारी पडाल. शरदजी या घटनेने भावूक झाले. त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले आणि विशाखाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मनात आशेची एक छोटीशी किरण चमकली की या जगात अजूनही चांगले लोक आहेत. रात्र खूप गडद होत चालली होती. पाऊस थांबल्यावरही थंडी वाढत होती. विवेकच्या आईने विशाखाने पाहिले की शरदजींचे शरीर थरथरत आहे. त्यांनी काळजीने म्हटले, काका, तुम्हाला खूप ताप आला आहे. विवेकाचे आजोबा डॉक्टर आहेत, मी त्यांच्याकडून तुमच्यासाठी औषध आणते. हे ऐकताच विवेक आनंदाने म्हणाला, आजोबा, माझे पप्पा डॉक्टर आहेत, ते सगळ्यांना बरे करतात. विशाखा हसत म्हणाली, बरं काका, मी तुम्हाला आत्ताच औषध देते. सकाळी तुमच्यासाठी योग्य उपचार करू. तिने त्यांना औषध दिले आणि विवेक सोबत घरात गेली. शरदजी त्यांच्या आत्मीयतेने भावूक झाले. त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले आणि म्हणाले, इतकी प्रेमळ आई आणि मुलगा देवाने संस्कारांनी तयार केला आहे. विशाखाने दिलेले कपडे घालून आणि कंबळ पांघरून ते झोपले. विशाखाने दिलेल्या औषधाने तापामध्ये त्यांना दिलासा वाटला. जणू त्यांच्या वेदना सहन करण्याची शक्ती मिळाली.
सकाळ होताच विवेकने त्यांच्या पप्पांना अमोलला सांगितले, पप्पा, काल रात्रीच्या आजोबांना खूप ताप आहे, तुम्ही त्यांना पाहायला चला. अमोल त्वरित मेडिकल बॅग घेऊन विवेक सोबत निघाले. जेव्हा ते पोहोचले तेव्हा शरदजी तिथे नव्हते. विवेक घाबरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. अमोलनेही त्यांना शोधले पण ते कुठेच दिसले नाहीत. निराश होऊन परत येत असताना विवेक अचानक म्हणाला, पप्पा, मला माहीत आहे आजोबा कुठे असतील. तो वेगाने धावला आणि अमोल त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिले. विवेक थेट त्या जागी पोहोचला जिथे एका शेडखाली शरदजी रोज बसत असत. त्याने हसत सांगितले, पहा पप्पा, हे आहेत आजोबा. अमोलला दिलासा मिळाला आणि ते वेगाने त्यांच्या जवळ पोहोचले. विवेकने आनंदाने विचारले, आजोबा, काल तुम्हाला खूप ताप होता. मम्मीने जो कंबळ आणि गादी दिली होती ती कुठे गेली? शरदजींनी निराश होऊन सांगितले, बेटा, रात्री काही लोक आले आणि मला तिथून जायला सांगितले. त्यांनी माझा कंबळ, गादी आणि कपडेही हिसकावून घेतले. मी काहीही करू शकलो नाही. त्यांचे बोलणे ऐकून विवेकच्या डोळ्यात काळजी झळकू लागली. अमोलने शरदजींना आधार देत सांगितले, काका, तुम्ही माझ्यासोबत घरी चला. मी तुमची तपासणी करतो आणि तुम्हाला काही औषधांची गरज आहे. शरदजींनी सुरुवातीला नकार दिला. बेटा, माझे स्वतःचेच मला सोडून गेले आहेत. आता मी कोणाचे उपकार घेऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं यासाठी खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही मला इथेच सोडा. अमोलने सौम्य स्वरात सांगितले, काका, याने तुम्हाला आजोबा म्हटले आहे, म्हणजे तुम्ही माझ्या वडिला समान आहात. तुमच्या मुलासोबत राहण्यास का नकार देत आहात? बरं, एक काम करा, आधी बरे व्हा, मग मी तुम्हाला थांबवणार नाही. पण आत्तासाठी तरी तुम्ही आमच्यासोबत चला. अमोलच्या वारंवार सांगण्याने आणि विवेकच्या हट्टाने शरदजी तयार झाले. ते त्यांच्यासोबत घरी आले. घरी पोहोचताच विशाखाने त्यांना आरामात बसवले आणि खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था केली. अमोलने त्यांची तपासणी केली आणि तापाच्या गोळ्या दिल्या. काही दिवसात शरदजींची तब्येत सुधारू लागली. विशाखा आणि अमोलने त्यांच्या सेवेमध्ये कोणतीच कमी ठेवली नाही. विवेक तर कायम त्यांच्या जवळच असे. हळूहळू शरदजींची तब्येत पूर्णपणे ठीक झाली. चांगल्या खाण्यापिण्याने आणि विश्रांतीने त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पुन्हा दिसू लागली. एक दिवस त्यांनी विशाखा आणि अमोलचे आभार मानत म्हटले, बेटा, तुम्ही लोकांनी माझ्यासाठी जे केलं ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. देवाने मला तुम्हासारखे देवदूत पाठवून मला जीवनदान दिले आहे. विशाखा हसत म्हणाली, काका, यात आभार मानण्यासारखे काहीच नाही. हे तर आमचं कर्तव्य आहे. विवेकने तुम्हाला आजोबा म्हटले आहे, म्हणजे तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात. शरदजींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मनात विचार केला, ज्यांनी मला सोडून दिलं तेच आज सगळ्यात दूर आहेत आणि हे अनोळखी लोक माझे स्वतःचे बनले आहेत. एके दिवशी विशाखाने शरदजींना विचारले, काका, तुम्ही रागवणार नसाल तर मी काही विचारू का? शरदजी हसत म्हणाले, बेटा, विचार. विशाखाने थोडी हिचकिचत विचारले, काका, तुमच्या कुटुंबातही मुलं मुली असतील ना? ते तुमच्यासोबत राहत नाहीत का? हे ऐकून शरदजी शांत झाले. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणी झळकू लागल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना स्पष्ट दिसत होती. त्यांनी हळूच त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाले, बेटा, कुटुंब होतं, पण आता कुठे आहे काहीच माहीत नाही. सगळे मला सोडून गेले. मी त्यांना खूप शोधलं पण काहीच माहिती मिळाली नाही. विशाखाने सहानुभूतीने विचारले, काका, असं काय झालं की तुम्ही बेघर झालात? शरदजी तिचं बोलणं ऐकताच जुन्या दिवसांमध्ये हरवले. त्यावेळच्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर तरंगू लागल्या, जेव्हा ते त्यांच्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगत होते. सुमारे 1.5 वर्षापूर्वीपर्यंत शरदजींचं जीवन आनंदी होतं. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, 2 मुलं आणि सुना होत्या. शरदजी आणि त्यांची पत्नी सुमित्रा यांनी त्यांचं उर्वरित आयुष्य तीर्थयात्रेत घालवण्याचं ठरवलं होतं. दोघांनी देशातील अनेक तीर्थस्थळांना भेट दिली होती. सुना आणि मुला यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. एके दिवशी शरदजी आणि त्यांची पत्नी तीर्थयात्रेला गेले होते. तिथे फिरताना एक शहरात रस्ता ओलांडताना एक भीषण अपघात झाला. एका भरधाव गाडीने दोघांना जोरदार धडक दिली. दोघेही गंभीर जखमी झाले. शरदजींना डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या पत्नींची प्रकृती खूपच गंभीर होती.
मुलांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रचंड प्रयत्न केले, पण त्यांच्या पत्नीला वाचवू शकले नाहीत. शरदजी यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती, त्यामुळे ते पत्नीला शेवटच्या वेळी पाहूही शकले नाहीत. पत्नीच्या मृत्यूमुळे शरदजी पूर्णपणे कोसळले. काही दिवसांनी आणखीन एक दुःखद बातमीने त्यांना हादरवून टाकले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोळ्यांची जखम इतकी गंभीर आहे की आता ते कधीच पाहू शकणार नाहीत. या बातमीने त्यांच्या जीवनात अंधकार पसरवला. शरदजी जेव्हा रुग्णालयातून घरी परतले तेव्हा परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. सुना आता त्यांची काळजी घेण्यात टाळाटाळ करू लागल्या. मुलांना ऑफिसला जायची घाई असे आणि दिवसभर घरी सुना असायच्या, पण दोन्ही सुना शरदजींची जबाबदारी एकमेकींवर टाकत राहायच्या. अनेकदा शरदजी तासनतास उपाशी बसत आणि संध्याकाळी कुठेतरी जेवण मिळत असे. ते स्वतःच्या कामाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत, पण अंधत्वामुळे वारंवार पडत. कधी पाणी बिछाण्यावर सांडत तर कधी कपडे उलटे घालत. सुना यावर त्यांची चेष्टा करत आणि उचलायलाही जात नसत. शरदजींना त्यांच्या खोलीचा अंदाजही नीट घेता येत नव्हता. या अंधत्वामुळे त्यांना छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी सुनांवर अवलंबून राहावं लागत होतं. एके दिवशी मोठी सून स्वाती आपल्या पती अनिलला म्हणाली, अनिल, तुमच्या अंध बापाला किती काळ सांभाळणार? ही छोटी सून काहीच करत नाही. तुमचा बाप प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी हाक मारत असतो. मी दिवसभर काम करून थकते. आता माझ्याकडून नाही होणार. काहीतरी निर्णय घ्या. अनिलने सुस्कारा टाकत म्हटले, आता मी काय करू? त्यांनाही तीर्थाला जाण्याची काय गरज होती? आता कोण सांभाळेल त्यांना? दरम्यान छोटी सून गौरी ही आपल्या पती निखिलकडे तक्रार करत होती, निखिल, तुझ्या पप्पांना कुठेतरी ठेवू नये, नाही तर त्यांच्यासाठी एखादा नोकर ठेव. मी त्यांचं काम करू शकत नाही. दीदी सगळं माझ्यावर टाकते आणि मी एकटी करून करून थकते. तुझे पप्पा ही फार नखरे करतात. निखिलने गौरीला सांगितले, गौरी, जर नोकर ठेवला तर त्याचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल. मोठ्या भावाकडून काही मिळणार नाही. सगळा भार आपल्यावरच येईल. नोकर ठेवणे मूर्खपणा ठरेल. गौरीने सुचवले, तर मग दादा वहिनीशी बोलूया. निखिल आणि गौरीने जाऊन अनिल आणि स्वातीला बोलले. गौरी म्हणाली, दादा, पप्पांना सांभाळणे आता खूप अवघड झाले आहे. मी एकटी सगळं करू शकत नाही. तुम्ही लोकांनी काहीतरी करा. अनिलने सुस्कारा टाकत म्हटले, आम्ही तर आधीच त्रस्त आहोत. नोकर ठेवणे योग्य राहील, पण खर्च कोण करेल? स्वातीने लगेच बोलणे तोडत म्हटले, आम्ही पैसे देणार नाही. आमच्याकडे एवढे पैसे कुठून येतील? गौरी ही म्हणाली, आमच्याकडेही काही पैशांचे झाड उगवलेलं नाही. बराच वेळ चर्चा केल्यानंतर ठरले की नोकराचा खर्च दोन्ही कुटुंब अर्धा अर्धा करतील. काही दिवसांनी त्यांनी एक नोकर ठेवला, पण शरदजींचं आयुष्य आणखीन कठीण झालं. स्वाती आणि गौरी त्यांची अवस्था लक्षात घेऊन टोमणे मारतच राहायच्या. सकाळी सकाळी त्यांच्या बोलण्याचे आवाज ऐकू येत, हा म्हातारा आंधळा होऊन बसलाय आणि आमच्यावर भार झाला आहे. याला लाजही वाटत नाही. हे टोमणे ऐकून शरदजी आता खूप दुःखी होत, पण ते काहीच करू शकत नव्हते. आता ते पूर्णपणे असहाय्य झाले होते. जेव्हा नोकर ठेवला गेला तेव्हा सुनांनी त्यालाही त्रास देण्यास सुरुवात केली. शरदजींची काळजी घेण्यासोबत त्यांच्याकडून घरातील इतर काम सुद्धा करून घेतली जात होती. एकाचं काम आधी केलं तर दुसरी नाराज होत म्हणायची, आम्हीही पैसे देतो, आमचं काम का करत नाही? ही ओढाताण नोकराला त्रास देऊ लागली. काही दिवसांनी कंटाळून त्याने काम सोडले. दोन्ही सुना त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या, पण अडचण आणखीन वाढली. ते भुकेने व्याकुळ झाले, पण कुणालाही त्यांची अवस्था बघून दया आली नाही. भूक जेव्हा सहन होईना अशी झाली तेव्हा त्यांनी स्वतःहून अन्न शोधायचा प्रयत्न केला. अंधत्वामुळे त्यांना स्वयंपाकघरातल्या वस्तूंचा अंदाज येत नव्हता. जसेच त्यांनी काहीतरी उचलायला प्रयत्न केला, चुकून काचेची भांडी खाली फुटली. भांड्याचा आवाज ऐकून स्वाती आणि गौरी धावत आल्या. स्वयंपाकघरात पडलेले काचांचे तुकडे आणि तिथे उभे असलेले शरदजी पाहून स्वाती रागाने ओरडली, एक तर तुझ्यामुळे नोकर निघून गेला आणि आता हा नुकसान करत आहे. हे सगळं नुकसान कोण भरून काढणार? स्वातीने रागाने शरदजींना धक्का दिला, ज्यामुळे ते खाली कोसळले. शरदजी काचांच्या तुकड्यांवर पडले. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. ते वेदनेने कळवळले, पण सुनांना त्यांचा काहीही फरक पडला नाही. त्यांनी त्यांची अवस्था न पाहता त्यांना भलभुरं म्हणणं सुरूच ठेवलं.
आता शरजींची अवस्था इतकी वाईट झाली की मुलांनी त्यांना एका सरकारी रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात दाखल करण्याआधी त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या गेल्या. शरजींना काही समजलं नाही, पण त्यांनी विचार न करता सह्या केल्या. रुग्णालयात शरजींची तब्येत हळूहळू सुधारू लागली. पण या काळात त्यांना भेटायला कोणीही आलं नाही. डॉक्टर आणि नर्सनी जेव्हा त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं तेव्हा ते काहीही सांगू शकले नाहीत. ते रोज देवाला प्रार्थना करत, हे प्रभू, कोणीतरी आपलं मला पाहायला येऊ. पण कोणीच आलं नाही. त्यांच्या प्रार्थना अपूर्ण राहिल्या, पण त्यांची श्रद्धा देवावर कायम होती. ते रोज विचार करत, हे भगवंता, कदाचित हेही तुमची एक परीक्षा घेणं आहे. शरजींची तब्येत ठीक झाल्यावर त्यांनी रुग्णालयातून सुट्टी घेतली आणि आपल्या जुन्या घराकडे चालत गेले. जुन्या पत्त्यावर पोहोचल्यावर त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांची दुनिया पूर्णपणे उजाडली. घरी कामं होतं आणि दाराला कुलूप लावलेलं होतं. शेजारच्या लोकांकडून विचारल्यावर कळलं की त्यांचं कुटुंब हे घर विकून कुठेतरी निघून गेलं आहे. हे ऐकून शरजी तिथेच दाराबाहेर बसले. अनेक तास ते तिथेच बसून राहिले. मनात विचार करत राहिले की असं का झालं. जेव्हा काहीच उत्तर मिळालं नाही तेव्हा ते हळूहळू उठले आणि जवळच्या एका मंदिरात गेले. आता त्यांचा प्रत्येक दिवस मंदिरात देवाची प्रार्थना करण्यात आणि आपल्या कुटुंबाच्या परतण्याची वाट पाहण्यात जात होता. पण कोणीही परत आलं नाही. ही इतकी वेदनादायक कहाणी ऐकून विशाखाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, काका, तुमच्यासोबत खूप अन्याय झाला आहे. अशी निर्दयी मुलं कशी असू शकतात, जे आपल्या वडिलांची काळजी घेत नाहीत. शरदजींनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, बेटा, सगळे तुमच्यासारखे नसतात. मीही माझ्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता, पण आता समजत नाही की दोष कुणाला द्यायचा, नशिबाला, स्वतःला, मुलांना की माझ्या संस्कारांना. कदाचित हे सगळं माझं नशीबच होतं. हे म्हणताना शरजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेजारी उभा विवेक त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसू लागला आणि निरागसपणे म्हणाला, आजोबा, तुम्ही रडू नका. आता आम्ही तुमचं कुटुंब आहोत. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. शरदजींनी त्या निरागस मुलाकडे प्रेमाने पाहिलं. त्यांच्या मनात विचार आला की एवढं आपलेपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकांपासून सुद्धा कधीच मिळालं नव्हतं. हे अनोळखी कुटुंब त्यांना स्वीकारून एवढं काही करत आहे. एके दिवशी अमोल शरदजींकडे आला आणि म्हणाला, काका, जवळच एक नेत्रचिकित्सा शिबिर लागला आहे. तिथे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून कळेल की कदाचित काही उपचार होऊ शकतील आणि तुम्हाला पुन्हा दिसू शकेल. काय माहीत, देवाने तुमच्यासाठी काहीतरी मार्ग खुला ठेवला असेल. शरदजींना हे ऐकून उदास स्वरात सांगितलं, नाही बेटा, डॉक्टरांनी आधीच नकार दिला होता. आता तुम्हीही राहू द्या. तुम्ही लोकांनी माझ्यासाठी इतकं काही केलं आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. या उपचारात नुसताच पैसा वाया जाईल आणि कदाचित काहीही उपयोग होणार नाही. अमोल हसत म्हणाला, अरे नाही काका, यात जास्त खर्च येणार नाही. हे शिबिर गरिबांसाठी मोफत आहे. एकदा प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. शेजारी उभा विवेक आनंदाने ओरडला, आजोबा, आता तुम्हाला दिसेल. कृपया चला ना. शरदजींनी आधी थोडा विरोध केला, पण विशाखा आणि अमोल यांच्या वारंवार समजवण्याने शेवटी ते तयार झाले. दुसऱ्या दिवशी अमोल त्यांना घेऊन शिबिरात गेला. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि सांगितलं, थोडी शक्यता आहे की उपचाराने त्यांच्या डोळ्यांची दृष्टी परत येऊ शकेल, पण हा एक दीर्घकालीन उपचार असेल. अमोल त्वरित तयार झाला आणि शरदजींचा उपचार सुरू केला. सलग 1 महिना उपचार चालला. काही सुधारणा दिसल्यावर डॉक्टर म्हणाले, जर उपचार असाच चालू राहिला तर त्यांच्या डोळ्यांची दृष्टी परत येऊ शकते. हे ऐकून अमोल आणि विशाखा खूप आनंदी झाले. विवेक तर आनंदाने उड्या मारू लागला. मित्रांनो, अशा प्रकारे 6 महिने निघून गेले. तो दिवस आला जेव्हा शरदजींच्या डोळ्यांवरची पट्टी काढली जाणार होती. शरदजींनी डॉक्टरांना सांगितलं, सगळ्यात आधी मी विवेकला पाहू इच्छितो. तोच माझ्यासाठी देव बनून आला आहे. डॉक्टरांनी हळूहळू पट्टी काढायला सुरुवात केली. शरदजींनी हळूच डोळे उघडायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना काहीच स्पष्ट दिसत नव्हतं, पण थोड्या वेळाने विवेकचा चेहरा दिसू लागला. विवेक आनंदाने उड्या मारत म्हणाला, आजोबा, तुम्हाला दिसतंय नाही का? शरदजींच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्यांनी विवेकला जवळ बोलावलं, त्याला मिठी मारली आणि भाऊक होऊन म्हणाले, माझ्या प्रिय मासूम फरिश्त्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे.
मला आता दिसते, जर तू नसतास तर कदाचित मी हा दिवस कधीच पाहू शकलो नसतो. हे पाहून अमोल आणि विशाखाही भावूक झाले. काही दिवसांनी शरदजी पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांनी अमोल आणि विशाखाला सांगितलं, बेटा, आता माझे डोळे पूर्णपणे बरे झाले आहेत. मला एकदा माझ्या जुन्या घरी घेऊन चला. तिथे आता कोण राहतं हे मला पाहायचं आहे. अमोल आणि विशाखा लगेच तयार झाले आणि त्यांना त्यांच्या जुन्या घरी घेऊन गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की आता त्या घरात नवीन लोक राहत आहेत. शरदजी त्यांच्याशी काहीही बोलले नाहीत आणि गुपचूप परत आले. त्यांच्या मनात त्यांनी समजलं की आता त्या घराशी त्यांचं काहीही नातं उरलेलं नाही. परत आल्यानंतर शरदजींचे दिवस आनंदाने भरले. ते रोज विवेकसोबत खेळायचे, बोलायचे आणि वेळ सुखाने जाऊ लागला. एके दिवशी शरदजींनी अमोल आणि विशाखाला सांगितलं, बेटा, आज रात्री थोडा वेळ काढून माझ्याकडे या. मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. रात्री अमोल आणि विशाखा त्यांच्या खोलीत आले. शरदजींनी त्यांची जुनी पिशवी काढली आणि त्यातून एक फोटो बाहेर काढला. तो फोटो त्यांच्या पत्नी सुमित्राचा होता. त्यांनी तो फोटो हातात धरून सांगितलं, तुमच्यामुळे मी पुन्हा जगण्यासाठी तयार झालो आहे. नाहीतर मी तर भिकारी बनून रस्त्यावर ठोकरा खात होतो. आज मी माझ्या पत्नीचा फोटो या डोळ्यांनी पाहू शकतो आणि तिच्या आठवणी जागू शकतो. हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे. अमोल आणि विशाखा त्यांच्या गोष्टी ऐकून हसले आणि म्हणाले, काका, यात आमचं काहीच नाही. हे सगळं देवाची कृपा आहे. आम्ही तर फक्त त्यांच्या हाताचं एक साधन आहोत. हे ऐकून शरदजी हसले. त्यांनी मग फोटो मागून उघडायला सुरुवात केली. हे पाहून अमोल आणि विशाखा थोडेसे गोंधळले. अमोलने विचारलं, काका, तुम्ही काय करत आहात? शरदजींनी फोटोच्या मागचे काही कागद काढले आणि म्हणाले, बेटा, हे त्या जमिनीचे कागद आहेत ज्याबद्दल माझ्या मुलांनाही माहिती नाही. आम्ही ती जमीन तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी विकत घेतली होती. त्यासाठी आम्ही गावातली आमची जमीन विकली होती. आम्ही ठरवलं होतं की तीर्थयात्रेतून परतल्यानंतर ती आमच्या मुलांना भेट देऊ. पण त्यांच्या वागण्याने माझं मन बदललं. आता मी ही जमीन तुम्हा दोघांना द्यायचं ठरवलं आहे. तुम्ही मला रस्त्यावरून उचलून तुमच्या घरात जागा दिली आहे. ही जमीन त्याची किंमत नाही, पण माझ्या प्रेमाची एक भेट आहे. हे ऐकून अमोल आणि विशाखा स्तब्ध झाले. अमोल म्हणाला, नाही काका, आम्ही हे घेऊ शकत नाही. आम्ही तुमच्यासाठी जे काही केलं त्यामध्ये कधीही कोणताही स्वार्थ नव्हता. हे आमचं कर्तव्य होतं. शरदजींनी निराश होऊन म्हटलं, बेटा, ही जमीन आता माझ्या काहीच उपयोगाची नाही. मी ती तुम्हा दोघांच्या नावावर करतो. ती तुम्ही ठेवा. अमोलने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, ठीक आहे काका, आम्ही ती एका अटीवर घेऊ. जर तुम्हाला चालेल तर या जमिनीवर एक रुग्णालय उभं करता येईल. त्यामुळे ही जमीन अनेक गरजवंत लोकांच्या उपयोगी येईल. हे ऐकून शरदजींचा चेहरा आनंदाने उजळला. ते म्हणाले, हो बेटा, हा खूप चांगला विचार आहे. जर यामुळे इतरांचे भलं होऊ शकेल तर मला खूप आनंद होईल. शरदजींनी अमोलचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला, पण नंतर त्यांनी काळजी व्यक्त केली. बेटा, रुग्णालय बांधण्यासाठी खूप पैसा लागतो. एवढी मोठी रक्कम कुठून येणार? अमोल विचार करत म्हणाला, काका, असं करूया की या जमिनीचा एक भाग विकून टाकूया. त्यातून मिळणारा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतूया. यामुळे पैसा जलद वाढेल आणि मग उरलेल्या पैशातून रुग्णालय बांधणे सोपं होईल. शरदजी म्हणाले, बेटा, तुझा विचार खूपच चांगला आहे. जर यामुळे कुणाचं भलं होऊ शकतं तर मला खूप आनंद होईल. त्यांनी अमोलला लगेच संमती दिली आणि अशा प्रकारे त्यांचं स्वप्न एका नवीन आशेने आकार घेत गेलं. दुसऱ्या दिवशी अमोलने जमिनीची मोजणी करून घेतली. जमीन इतकी मोठी होती की तिचा काही भाग विकला तरीही रुग्णालय बांधता येईल. अमोलने लवकरच जमिनीचा एक भाग चांगल्या किमतीत विकला. हे पाहून शरदजींना विश्वासच बसत नव्हता की कधी काळी कमी किमतीत घेतलेली जमीन आता सोन्यासारखी किंमत देत होती. अमोलने आपल्या एका मित्राच्या सल्ल्याने ती रक्कम शेअर बाजारात गुंतवली. 6 महिन्यांमध्येच बाजारातून चांगला मुनाफा होऊ लागला आणि पैसे अनेक पटींनी वाढले. एका वर्षाच्या आत त्यांच्याकडे इतके पैसे जमा झाले की रुग्णालयाचे काम सुरू करता आलं. अमोलने वेगाने बांधकाम सुरू केलं. मधूनच पैसे कमी पडले तेव्हा शरदजींनी आपल्या जुन्या दागिन्यांमधील एका हिऱ्याची अंगठी आणि सोन्याची साखळी अमोलला दिली आणि म्हणाले, बेटा, आता या गोष्टींचा माझ्यासाठी काहीच महत्त्व नाही. जर या योग्य कामात वापरल्या गेल्या तर मला आनंद होईल.
अमोलने ते दागिने विकून उरलेली रक्कम जमवली. 2 वर्षात रुग्णालय तयार झालं. रुग्णालयाचं उद्घाटन शरदजींच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटनाच्या दिवशी शरदजी भावूक होऊन म्हणाले, ही केवळ एक इमारत नाही, तर माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम दिलं त्याचा हा सर्वोत्तम परिणाम आहे. आता रुग्णालयाची पूर्ण जबाबदारी अमोलने घेतली होती. शरदजी रोज आपल्या गाडीतून रुग्णालयाला भेट देत, रुग्णांशी बोलत आणि आपला दिवस घालवत. त्यांच्या जीवनातील निराशेचा अंधार आता पूर्णतः दूर झाला होता. एका रात्री अमोल घरी असताना त्यांच्याकडे एका घाईघाईत फोन आला. फोनवर एक स्त्री भीतीने म्हणाली, डॉक्टर साहेब, माझ्या मुलाचा भयंकर अपघात झाला आहे. त्याची तब्येत खूपच गंभीर आहे. कृपया त्याला वाचवा. अमोलने त्यांना शरद रुग्णालयात यायला सांगितलं आणि स्वतःही लगेच पोहोचले. रुग्णालयात 7 वर्षांचा एक छोटा मुलगा गंभीर अवस्थेत आणला गेला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि खूप रक्तस्राव झाला होता. अमोलने लगेच त्याचा उपचार सुरू केला. मुलाच्या जखमांवर पट्ट्या बांधण्यात आल्या आणि रक्तस्राव थांबवला. पण त्याची अवस्था नाजूकच होती, कारण तो अजूनही शुद्धीवर आलेला नव्हता. रात्री घरी परतल्यावर अमोलने विशाखाला सांगितलं, आज एका छोट्या मुलाची केस आली आहे. त्याचा अपघात झाला आहे आणि त्याच्या पायाचं हाड इतकं चुरगळलं आहे की कदाचित आपल्याला त्याचा पाय कापावा लागेल. अमोलने खोल श्वास घेत पुढे सांगितलं, तो मुलगा अगदी आपल्या विवेकसारखा गोड आणि निरागस आहे. त्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय. एवढ्या लहान वयात त्याच्यावर असं कसं ओढू शकतं. विशाखालाही हे ऐकून दुःख झालं. दोघं त्या मुलाबद्दल विचार करत उशिरापर्यंत जागे होते आणि शेवटी झोपून गेले. सकाळ होताच अमोलने शरदजींना सांगितलं, काका, आज तुमच्या डोळ्यांची एक सामान्य तपासणी होणार आहे. तसेच रुग्णालयात काही अधिकारी येत आहेत. ते तुमच्याशी रुग्णालयाबद्दल काही प्रश्न विचारतील. शरदजींनी हे ऐकून सहमती दर्शवली. ते अमोलसोबत रुग्णालयात गेले. त्यांना आनंद होता की आता ते स्वतःच्या डोळ्यांनी त्या रुग्णालयाला पाहू शकतील, जे कधी काळी त्यांचं स्वप्न होतं. रुग्णालयात अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपल्यावर शरदजींनी पाहिलं की अमोल एका खोलीकडे धावत आहे. शरदजीही त्यांच्या मागे गेले. खोलीत पोचल्यावर त्यांनी पाहिलं की एक मुलगा गादीवर निपचित पडलेला आहे. त्याचं शरीर श्वास घेत होतं, पण त्यात कोणतीही हालचाल नव्हती. बाजूला एक स्त्री आणि पुरुष घाबरून अमोलला आपल्या मुलाला वाचवण्याची विनंती करत होते. शरदजींची नजर जशी त्यांच्यावर पडली, त्यांचे डोळे चमकले. ते कोणी दुसरे नसून त्यांचा मोठा मुलगा अनिल आणि सून स्वाती होते. शरदजींची नजर त्यांच्या नातवाकडे गेली, जो गादीवर पडलेला होता. त्यांचं हृदय भरून आलं आणि डोळ्यात पाणी आलं. अनेक वर्षानंतर आपल्या मुलाला आणि नातवाला अशा अवस्थेत पाहून ते आतून तुटले. शरदजींनी देवाकडे पाहत प्रार्थना केली, हे प्रभू, त्याला वाचव. मी आयुष्यात जे भोगलं ते सगळं सहन केलं, पण या निरागस जीवाला काही होऊ नये. दुसरीकडे अनिलने आपल्या वडिलांना पाहिलं आणि तो हादरला. त्याला आश्चर्य होत होतं की शरदजींचे डोळे कसे बरे झाले आणि ते या मोठ्या रुग्णालयात काय करत आहेत. त्याच्या घाबरलेल्या आवाजात तो म्हणाला, डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा. मला काहीच कळत नाही की त्याला काय झालं आहे. डॉक्टरांनी गंभीरपणे मुलाची तपासणी केली आणि हळू आवाजात सांगितलं, संक्रमण खूप पसरलं आहे. आता या मुलाचा पाय कापावा लागेल, नाहीतर त्याचा जीव धोक्यात येईल. हे ऐकून स्वाती जोरजोरात रडू लागली. शरदजी हे सर्व पाहत होते. त्यांना आठवलं की ही स्वाती होती जिने त्यांच्यासोबत खूप वाईट वागणूक केली होती. स्वातीची नजर शरदजींवर पडताच ती चिडून म्हणाली, हा म्हातारा इथे काय करत आहे? याला इथून बाहेर काढा. याच्या नजरेने आमच्या मुलाचं काहीतरी बिघडलं. डॉक्टर अमोल, जे शांतपणे उभे होते, वळले आणि म्हणाले, मॅडम, जरा इज्जतीने बोला. हे व्यक्ती या रुग्णालयाचे मालक आहेत. तुम्ही बाहेर बोर्ड वाचला नाही का? हे शरद हॉस्पिटल आहे. हे ऐकून स्वाती थक्क झाली. ती विचार करू लागली, हा म्हातारा एवढ्या मोठ्या रुग्णालयाचा मालक कसा झाला? त्यांचं तर घर सुद्धा काढून घेतलं होतं. हे सगळं कसं केलं? अनिलने लाजेने मान खाली घातली. तो समजू शकत नव्हता की त्यांचे वडील या अवस्थेत सुद्धा इतक्या मोठ्या उंचीवर कसे पोहोचले. अमोलने त्वरित नर्सला काही औषधे आणि इंजेक्शने आणायला सांगितले. तेवढ्यात त्यांना एक आपत्कालीन कॉल आला आणि जाताना त्यांनी शरदजींना सांगितले, काका, तुम्ही आपल्या गाडीत बसून घरी परत जा. मी नंतर येऊन तुम्हाला भेटतो. अमोल गेल्यानंतर अनिलने हळू आवाजात विचारले,
पप्पा, तुमचे डोळे बरे कसे झाले आणि इतके मोठे रुग्णालय कसे उभे राहिले? स्वाती त्वरित बोलली. कोणाच्या खिशाला लुटून इतके मोठे रुग्णालय बांधले? काही लॉटरी तर लागली नाही. हे ऐकून शरदजींनी रागाने तिच्याकडे पाहिले आणि रागीट नजरेने म्हणाले, हे जाणून घ्यायचं आहे ना की तुझा बाप मेलाच की नाही, वाचला कसा आणि हे सगळं कसं करू शकला? तुम्हाला वाटलं होतं मला मारून तुम्ही सगळं हडप करून घ्याल. आणि लाजेने मान खाली घालून उभा होता. पण शरदजी आज आपलं मन मोकळं बोलायला तयार होते. त्यांनी रागाने म्हटले, खोटं बोलू नको. तुम्ही लोक मला शोधायला नाही गेला, पण घर विकून पळत गेलात. तुम्ही मला फसवून कागदांवर सही करून घेतली आणि घर तुमच्या नावावर केले. मी परत आलो तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितले की तुम्ही कधीच निघून गेलात आणि आता सुद्धा खोटं बोलताय. अनिलकडे काही उत्तर नव्हते. त्याच्या डोळ्यात लाज होती. स्वाती वारंवार इकडे तिकडे पाहत होती. जणू ती स्वतःला या परिस्थितीमधून वाचवायचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी नर्स मुलाला इंजेक्शन देण्यासाठी आली. शरदजी आपल्या नातवाकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. त्यांनी स्वाती आणि अनिलकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्ही जे केलं ते केलं, पण याने रागस मुलाचं काही चुकलं नाही. याच्यासोबत जे होते ते मला पाहवत नाही. अनिलने थरथरणाऱ्या आवाजात म्हटले, पप्पा, असं मी कधीच विचार केला नव्हता. त्याचं वाक्य पूर्णही झालं नव्हतं की स्वाती अचानक मुलाच्या जवळ धावली. मुलगा लांब लांब श्वास घेत होता आणि त्याचं शरीर थकलेलं होतं. घाबरलेली स्वाती त्याला हाक मारत होती, पण मुलात काही हालचाल होत नव्हती. स्वातीने त्वरित शरदजींकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती त्यांच्या जवळ येऊन गयावया करू लागली. पप्पा, प्लीज डॉक्टरला बोलवा. तुम्हीच या रुग्णालयाचे मालक आहात. तेच डॉक्टर माझ्या मुलाला वाचवू शकतात. पहा ना त्याची अवस्था किती खराब आहे. प्लीज पप्पा, माझी मदत करा. हे बोलत असताना स्वाती शरदजींच्या पायांवर कोसळली. शरदजींच्या हृदयात आपल्या नातवासाठी अपार करुणा होती. त्यांनी विचार केला, हा निरागस मुलगा कशाचाही दोषी नाही. जर मी यासाठी काही केलं नाही तर ते माझ्या मनावर ओझं होईल. त्यांनी वेळ न घालवता डॉक्टर अमोलला फोन केला. फोन उचलताच शरदजी म्हणाले, बेटा, तुला त्वरित यावं लागेल. ज्या मुलाचा तू उपचार करत आहेस तो माझा नातू आहे. त्याची तब्येत खूप नाजूक आहे. लवकर ये. डॉक्टर अमोलने त्यांच्या गंभीर आवाजाने लगेच उत्तर दिलं, काका, मी 5 मिनिटात पोहोचतो. तुम्ही काळजी करू नका. अमोलने मीटिंग त्वरित सोडली आणि पटकन रुग्णालयात पोहोचले. पोहोचताच त्यांनी मुलाला ICU मध्ये शिफ्ट करण्याचा आदेश दिला. नर्स आणि इतर स्टाफ त्वरित कामाला लागले. अमोलने मुलाची स्थिती तपासली आणि गंभीरतेने म्हणाले, संक्रमण खूप वेगाने पसरत आहे. जर आता पाय कापला नाही तर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपल्याला त्वरित सर्जरी करावी लागेल. अमोल गंभीर स्वरात म्हणाले. हे कोण? स्वाती रडत म्हणाली, डॉक्टर साहेब, तुम्ही जे काही कराल पण माझ्या मुलाला वाचवा. त्याच्या जीवासाठी मी काहीही करायला तयार आहे. अमोलने त्वरित टीम तयार केली आणि सर्जरी सुरू झाली. बाहेर उभे अनिल आणि स्वाती घाबरून देवाकडे प्रार्थना करत होते. सर्जरी दरम्यान अनिल आणि स्वातीने शरदजींकडे पाहिले आणि हात जोडून उभे राहिले. स्वाती रडत म्हणाली, पप्पा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला किती दुःख दिलं याची मला आज लाज वाटते आहे. प्लीज पप्पा, मला माफ करा. मी खूप मोठी पापी आहे. अनिलनेही हात जोडून म्हटलं, पप्पा, जर आज तुम्ही नसतात तर आमचा मुलगा कदाचित वाचला नसता. तुम्ही नसता तर आमचं काय झालं असतं. कृपया आम्हाला माफ करा. शरदजी शांतपणे आपल्या नातवासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. काही वेळानंतर डॉक्टर अमोल ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि हसत म्हणाले, तुमचं मूल आता धोक्याबाहेर आहे. मात्र आम्हाला त्याचा एक पाय कापावा लागला, पण आम्ही त्याचा जीव वाचवला आहे. हे ऐकून अनिल आणि स्वातीने सुटकेचा श्वास घेतला. त्यांनी डॉक्टर अमोलचे आभार मानले. अमोलने हात जोडून म्हटलं, माझे नाही तर त्यांचे आभार माना, ज्यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडलं. जर शरदजींनी मला वेळेवर बोलावलं नसतं तर कदाचित हे शक्य झालं नसतं. अनिल आणि स्वाती लाजेने भरून शरदजींकडे वळले. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तेवढ्यात मागून आवाज आला, भाऊ, मला माफ करा. मी तुमचा फोन उचलू शकलो नाही. हे अभिजित होते, जे आपली पत्नी गौरीसोबत रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी शरदजींना पाहिलं आणि थक्क झाले. त्यांचे डोळे विस्फारले. गौरी सुद्धा आपल्या सासऱ्यांना पाहून आश्चर्यचकित झाली. अनिल रागाने अभिजितकडे गेला आणि म्हणाला, मला माहित आहे की तो फोन का उचलला नाहीस. तुला वाटलं असणार की मी पैसे मागण्यासाठी फोन करत आहे.
बघ, आज हेच वडील आहेत ज्यांना आपण घरातून काढून टाकलं होतं, आणि हेच वडील आपल्या मदतीला पुढे आले आणि माझ्या मुलाचा जीव वाचवला. अनिल शरदजींच्या जवळ जाऊन हात जोडून म्हणाला, पप्पा, तुम्ही आम्हाला माफ केलं नाही, पण तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचून आमचे डोळे उघडले. तुम्ही आम्हाला शिकवलं की आईवडिलांचं महत्त्व काय असतं. आज मला माझ्या कृत्यांवर खूप लाज वाटते. शरदजींनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, मी कधीच तुमच्याकडून माफीची अपेक्षा केली नव्हती. जे झालं ते माझ्या नशिबात होतं. मी फक्त हेच इच्छितो की आता तुम्ही तुमच्या चुकांमधून शिका आणि तुमच्या मुलांना ते संस्कार द्या जे मी तुम्हाला देऊ शकलो नाही. हे बोलून शरदजी त्यांच्या गाडीत बसून घरी निघून गेले. अनिल, स्वाती, अभिजित आणि गौरी त्यांना जाताना पाहत होते. मित्रांनो, या घटनेने केवळ अनिल आणि अभिजितलाच नाही तर तिथे उपस्थित प्रत्येकाला शिकवलं की आईवडिलांचे स्थान जगात सर्वात उंच आहे. त्यांना कधीही ओझं समजू नये, तर त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांच्या आशीर्वादानेच जीवन समृद्ध होतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शरदजींनी जे केलं ते योग्य होतं का? या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? ही कथा आपल्याला 4 महत्त्वपूर्ण धडे देते. 1. आईवडिलांचे स्थान जीवनात सर्वात उंच असतं. 2. लोक नातेसंबंध तोडू शकतात, पण कर्माची फळं टाळू शकत नाहीत. 3. काळ प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच देतो. आणि 4. कोणत्याही परिस्थितीत दया आणि मानवतेचा मार्ग सोडू नये. तर मित्रांनो, या कथेतून तुम्ही काय शिकलात? कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, पुढे आपण जाणून घेऊ की वृद्धावस्थेत कोणती संतती साथ देते आणि कोणती घराबाहेर काढते. मित्रांनो, या जगात प्रत्येक जण आपले कर्ज फेडण्यासाठी येतो आणि असेच नाते आई वडील आणि मुलांमध्ये असते, जिथे दोघेही आपापल्या कर्मांना भुगतात. मित्रांनो, या जगात काही संतती अशा असतात ज्या आईच्या गर्भात ओझे होऊन येतात आणि पृथ्वीवर सुद्धा ओझे बनूनच राहतात. जेव्हा एखादी आई एखाद्या मुलाला जन्म देते तेव्हा ती केवळ त्या मुलालाच नव्हे तर स्वतःचाही दुसरा जन्म घेते. त्यावेळी हे अज्ञात असते की ती आई आपल्या बालकाला पाहण्यासाठी जिवंत राहील की नाही. एखाद्या मुलाला जन्म देताना आई असह्य कष्ट सहन करते, आपले सौंदर्य आणि आराम त्यागते. त्यानंतरही ती अनेक अडचणींचा सामना करत आपल्या मुलाचे पालन करते. आपल्या आनंदाचा आणि सुखांचा त्याग करून ती संतानासाठी समर्पित होते. घरात जेवण कमी असेल तर ती स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते. जेव्हा मुलांना काही त्रास होतो तेव्हा आई आधी दुःखी होते आणि त्यांचा त्रास दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. ती आपल्या मुलांच्या सुखसमृद्धीची कामना करते आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी समर्पित करते. जर ती संतती मोठी होऊन आपल्या आईला विसरली तर तिला काय म्हणावे? माझ्या मते ती संतती हे ओझे आहे जे पृथ्वीवर ओझे बनून जगते. त्याचप्रमाणे वडिलांचा त्यागही अनुपम असतो. ते आपल्या मेहनतीने, श्रमाने आणि अडचणींवर मात करून आपल्या संततीचे भविष्य घडवतात. ते इतरांच्या गुलामगिरीत राहून आणि स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आपल्या संततीला सुखी करण्यासाठी झटत असतात. ते त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहतात आणि त्यांचे यश पाहून अभिमानाने भरून जातात. पण जर तीच संतती आपल्या आईवडिलांना विसरली आणि त्यांना ओळखायला नकार दिला तर अशा संततीला काय म्हणावे? मित्रांनो, तुम्ही काहीही म्हणा, पण माझ्या मते अशी संतती कचऱ्याच्या ढिगापेक्षा अधिक काहीच नाही. तिचे स्थान फक्त त्या कचऱ्यात आहे जो जळून किंवा कुजून नष्ट होतो. मित्रांनो, आजची ही कथा देखील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे. ही कथा दाखवते की एक पुत्र आपल्या आईवडिलांना कसा विसरला, त्यांना ओळखायला नकार दिला आणि अगदी सर्वांसमोर त्यांना बाहेर काढून त्यांचा अपमान केला. ही कथा आजच्या दूषित मानसिकतेचे प्रदर्शन करते. तर चला थोडा वेळ ही कथा ऐकण्यात घालूया. ही कथा एका अशा व्यक्तीची आहे जी अत्यंत गरीब होती. तो शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असे. त्या व्यक्तीचे नाव दिगंबर होते. त्याच्या पत्नीचे नाव वसुंधरा आणि त्यांचा एक पुत्र होता ज्याचे नाव प्रकाश होते. दिगंबर आपल्या कुटुंबासह एका छोट्या घरात राहत होता. प्रकाश शाळेत जात असे आणि दिगंबर दिवसरात्र मेहनत करून घराचा खर्च आणि मुलाच्या शिक्षणाची सोय करत असे. त्याचे एकच स्वप्न होते की त्याचा मुलगा खूप शिकून मोठा होऊन एक यशस्वी माणूस बनावा, जेणेकरून त्याला ते गरिबीचे जीवन पाहावे लागू नये जे त्यांनी पाहिले होते.
प्रत्येक आई वडिलांप्रमाणे दिगंबर आणि वसुंधरा देखील हेच इच्छित होते की त्यांचा पुत्र असे कार्य करावा ज्यामुळे त्यांचे मस्तक अभिमानाने उंचावेल. दिगंबर दिवसभर रिक्षा चालवून जे काही मिळवायचा ते मुलाच्या शिक्षणात लावायचा. वसुंधरा ही मुलाला शाळेसाठी तयार करत असे आणि त्याची पूर्ण काळजी घेत असे. जर कधी प्रकाश न खाता शाळेत गेला तर वसुंधरा सुद्धा त्या दिवशी जेवत नसे. जोपर्यंत तिला हे कळत नसे की तिचा मुलगा जेवला आहे तोपर्यंत ती जेवत नसे. अशा प्रकारे दिगंबर आणि वसुंधरा त्यांच्या सर्व अडचणी सहन करत मुलाला शिकवत होते. प्रकाश अभ्यासात खूप हुशार होता. जेव्हा शाळेचे शिक्षक त्याची प्रशंसा करत तेव्हा दिगंबर आनंदाने भरून जात असे आणि विचार करत असे की त्याचा मुलगा नक्कीच त्याचे नाव उज्ज्वल करेल. पण रिक्षा चालवून एवढी मिळकत होत नव्हती की शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवता येईल. त्यामुळे दिगंबर सावकाराकडून कर्ज घेऊन मुलाची फी भरत असे. हळूहळू प्रकाशने शिक्षण पूर्ण केले आणि जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला. हे पाहून दिगंबर आणि वसुंधराच्या आनंदाला पारावार उरला नाही. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुलाला एका मोठ्या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये पाठवले. या कॉलेजमध्ये बहुतांश श्रीमंत घरातील मुलं शिकत होती आणि फीही खूप जास्त होती. पण दिगंबरने ठरवले होते की काहीही झाले तरी तो आपल्या मुलाला येथे शिकवेल. आता दिगंबर दिवसरात्र मेहनत करू लागला. तो मुलाला कधीही हे जाणवू देत नव्हता की त्याची कमाई इतक्या अडचणींनी होत आहे. सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन तो प्रकाशच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करत असे. पण त्या कॉलेजचे वातावरण असे होते की श्रीमंत मुले गरीब मुलांची खिल्ली उडवत. ती त्यांना कमी लेखायचा प्रयत्न करत. एका दिवशी प्रकाशने पाहिले की काही श्रीमंत मुले एका गरीब विद्यार्थ्याला त्रास देत होती. त्याने आपल्या एका मित्राला विचारले, ते असे का करत आहेत? त्याच्या मित्राने उत्तर दिले, तो मुलगा गरीब आहे आणि श्रीमंत मुलांना हे आवडत नाही की कोणताही गरीब आमच्या बरोबरीने येईल. हे ऐकून प्रकाश म्हणाला, मित्रा, विद्या कोणाला श्रीमंत किंवा गरीब मानत नाही. शिक्षणाचा हक्क सगळ्यांना आहे. जेव्हा शिक्षण भेदभाव करत नाही तर आपण का करायचा? तुला माहीत आहे का येथे येण्यासाठी त्या गरीबाने किती संघर्ष केला असेल? मित्रांनो, प्रकाशच्या या बोलण्यावर त्याचा मित्र म्हणाला, अरे भाऊ, तुला एवढं का वाटत आहे? कुठे तू सुद्धा गरीब नाहीस ना? प्रकाशला समजले की जर त्याने मान्य केले की तो गरीब आहे तर ही मुले त्याच्यासोबतही तसेच वागतील जसे ते इतर गरीब मुलांशी वागत आहेत. घाबरून प्रकाश म्हणाला, नाही भाऊ, मी गरीब नाही. माझे वडील कपड्यांचे मोठे व्यापारी आहेत आणि आमचा लाखोंचा व्यवसाय आहे. त्यानंतर त्याच्या मित्राने म्हटले, मग सोडून दे, जे होत आहे ते होऊ दे. गरिबांसाठी सहानुभूती दाखवणे फुकट आहे. जर त्यांना इथे राहू दिलं तर हे कॉलेज गरिबांच्या गर्दीने भरून जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे प्रकाश रोज कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांकडून गरिबांविषयी कडवट शब्द ऐकत होता. हळूहळू त्याचे मन त्याच्या आईवडिलांपासून दुरावू लागले. तो देवावर नाराज होत म्हणायचा, मला अशा गरीब घरात का जन्म दिला? त्याच्याकडे एक साधा फोन होता जो त्याच्या वडिलांनी कॉलेजला जाताना दिला होता. पण त्याला भीती होती की जर मित्रांनी तो फोन पाहिला तर ते त्याला गरीब समजतील. म्हणूनच तो फोन लपून ठेवायचा आणि मित्रांमध्ये कधी न्यायचा नाही. त्याचे वडील जेव्हा त्याला फोन करायचे तेव्हा तो अनेकदा फोन उचलायचाच नाही. कित्येक दिवस तो आई वडिलांशी बोलायचाही नाही. एकदा त्याने वडिलांना सांगितले, मला एक स्मार्टफोन हवा आहे. हा छोटा फोन घेऊन मी मित्रांमध्ये जाऊ शकत नाही. वडिलांनी विनम्रपणे उत्तर दिले, बेटा, आमची एवढी ताकद नाही की स्मार्टफोन घेऊ शकू. खूप कष्टाने तुझ्या शिक्षणाचा खर्च भागवत आहोत. पण हे ऐकून प्रकाश रागावला आणि म्हणाला, तुमच्याकडे पैसे नाहीत तर इतके मोठे स्वप्न का पाहता जे पूर्ण होऊ शकत नाहीत? वडिलांनी समजावून सांगितले, बेटा, आम्ही तुला मोठ्या कॉलेजमध्ये यासाठी पाठवले आहे की तुझं आयुष्य गरिबीच्या ओझ्याखाली दबलेलं नसावं. मला नाही वाटत की तू सुद्धा माझ्यासारखी रिक्षा चालवावी. अभ्यासावर लक्ष दे. जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा स्वतः सर्वात महागडा फोन घेऊ शकशील. तुला कोणी त्रास देत असेल तर मी प्राचार्यांशी बोलतो. प्रकाश रागाने म्हणाला, नाही बाबा, तुम्हाला इथे येण्याची काही गरज नाही. जर माझ्या मित्रांनी तुमची अवस्था पाहिली तर माझी चेष्टा करतील. मी दुर्दैवी आहे जो तुमचा मुलगा झालो. मला माझं नशीब स्वतः बदलावं लागेल. वडिलांनी दुःखी होऊन सांगितले, बेटा, चिंता करू नकोस. मी तुझ्यासाठी स्मार्टफोनची व्यवस्था करतो. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो.
दिगंबरच्या पत्नीने वसुंधराने हे ऐकले तर त्यांनी आपले दागिने विकायला दिले आणि म्हणाल्या, हे विकून मुलाला स्मार्टफोन पाठवा. दिगंबरने दागिने विकून एक महाग फोन घेतला आणि मुलाला पाठवला. मित्रांनो, प्रकाश मित्रांमध्ये आपली श्रीमंती दाखवण्यासाठी वडिलांकडून वारंवार काहीतरी मागत राहायचा. वडील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करायचे. मुलाचा खर्च चालवता चालवता दिगंबरने आपले घरही विकले आणि वसुंधराला घेऊन भाड्याच्या घरात राहू लागले. प्रकाश श्रीमंत मुलांसोबत राहून पूर्ण बदलला होता. आता तो आपल्या आईवडिलांपासून दुरावत चालला होता. तो त्यांच्या फोनला उत्तरही देत नसे आणि कधी बोलायचाही तर खूप रागाने. एके दिवशी त्याने वडिलांना सांगितले, बाबा, माझं शिक्षण आता पूर्ण होणार आहे. वारंवार फोन करून मला त्रास देऊ नका. मी लवकरच घरी येईन. मुलाची ही गोष्ट ऐकून आई वडील आनंदित झाले. वसुंधरा आपल्या मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झाली. ती आजूबाजूच्या महिलांना सांगू लागली, माझा मुलगा शिक्षण पूर्ण करून गावात येत आहे. आता सगळं बदलून जाईल. मुलाने घरी येण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिला होता, पण वेळ संपला आणि प्रकाश घरी आला नाही. फोन करायचा तर त्याने आधीच मनाई केली होती. दिगंबर आणि वसुंधरा यांचे मन जेव्हा खूप व्याकुळ झाले तेव्हा त्यांनी मुलाला फोन लावला, पण त्याचा फोन बंद येत होता. दोघेही संयमाने त्याची वाट पाहू लागले. जेव्हा शेवटी वाट पाहणं असह्य झालं तेव्हा ते आपल्या मुलाचा पत्ता शोधण्यासाठी त्याच शहरात आले जिथे त्याचं कॉलेज होतं. तिथे कळलं की प्रकाशला नोकरी लागली आहे आणि तो त्या शहरातच राहून काम करत आहे. हे कळून त्यांना आशेची एक किरण मिळाली, पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. प्रकाशला नोकरी त्याच वेळी मिळाली होती जेव्हा तो शेवटचं वडिलांशी बोलला होता आणि फोन करणं बंद केलं होतं. प्रकाशच्या कॉलेजमध्ये एक मुलगी मानसी, जी मोठ्या व्यावसायिकाची मुलगी होती, तिच्यावर तो प्रेम करत होता. मानसीने आपल्या वडिलांच्या माध्यमातून प्रकाशला नोकरी मिळवून दिली होती, पण नोकरी आणि नवीन आयुष्यात व्यस्त असलेला प्रकाश आपल्या आईवडिलांना पूर्णपणे विसरला होता. तो हेच इच्छित होता की त्यांनी त्याची कधीच आठवण काढू नये आणि त्याच्याशी संपर्क करू नये. त्याला आपल्या गरीब आईवडिलांच्या अवस्थेचा तिरस्कार झाला होता. तो आपल्या मनातील कोणतीही गोष्ट त्यांच्याशी शेअर करू इच्छित नव्हता. इकडे जेव्हा दिगंबर आणि वसुंधराला कळलं की त्यांचा मुलगा त्यांचा तिरस्कार करतो तेव्हा हे त्यांच्यासाठी खूप मोठा आघात होतं. त्यांची सगळी स्वप्न सुरसूर झाली. मुलगा त्यांना विसरला असला तरीही आईवडिलांचे प्रेम त्यांच्या मुलांसाठी अमर होतं. हे त्याला पाहण्याची लालसा बाळगत होते. त्यांनी देवाचं स्मरण करत ठरवलं की ते त्याच शहरात राहतील. दिगंबरने ठरवलं की रिक्षा चालून काही पैसे कमवतील जेणेकरून सावकाराचं कर्ज फेडू शकतील. त्याचं स्वतःचं घर तर आधीच मुलाच्या शिक्षणासाठी विकलं गेलं होतं. ते कुठेतरी एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहू लागले. दिगंबर दिवसभर रिक्षा चालून जे काही कमवायचे ते सावकाराकडे जाऊन द्यायचे. वसुंधरा मुलाच्या दुःखात रात्रंदिवस अस्वस्थ राहायची. ती नीट जेवत नव्हती, पाणीही प्यायची नाही. तिचा संपूर्ण वेळ प्रकाशला आठवण्यात जात असे. दिगंबरने अनेकदा मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने एकदाही फोन उचलला नाही. एका दिवशी वसुंधरा एवढी आजारी पडली की ती पुन्हा कधीही उठली नाही. मुलाची चिंता आणि वेदनेत तिने आपले प्राण सोडले. पत्नीच्या अंतिम संस्कारानंतर दिगंबर एकटेच उरले. त्यांची सगळी इच्छाशक्ती आणि आशा संपुष्टात आली होती. आता दिगंबरच्या जीवनाचे एकच उद्दिष्ट होतं, कर्ज फेडणं. ते वृद्ध झाले होते, पण तरीही पूर्ण दिवस रिक्षा चालवत असत आणि महिनाभराची कमाई सावकाराकडे नेऊन देत असत. सावकार त्यांची स्थिती पाहून द्रवित होऊन म्हणायचा, दिगंबर, तुम्ही या वयातही इतकं कष्ट कसं करू शकता? लोक तर या वयात विश्रांती घेतात. तेव्हा दिगंबर नम्रपणे म्हणायचे, सेठजी, माझ्या जगण्याच्या सगळ्या इच्छाशक्ती तर आधीच संपल्या आहेत. फक्त तुमचं कर्ज आहे ज्यामुळे मी अजूनही जिवंत आहे. माझं असं मानणं आहे की मरण्यापूर्वी ज्याच्याकडून काही घेतलं ते फेडणं हेच माझा धर्म आहे. सावकाराने दिगंबरचं हे ऐकून म्हटलं, दिगंबर, तुमच्यासारखे प्रामाणिक लोक आता खूप कमी उरले आहेत. तुमच्या या वयातही तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत आहात. हे पाहून मला खूप दुःख होतं. म्हणून मी तुमचं सगळं कर्ज माफ करतो. आणि हो, माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक काम आहे ज्यामुळे तुम्हाला चांगला पैसा मिळेल आणि राहण्याची काही अडचण होणार नाही.
दिगंबरने विचारलं, सेठजी, असं कोणतं काम आहे जे माझ्यासाठी योग्य आहे? तेव्हा सावकार म्हणाला, हे दिगंबर, या शहरात माझा एक मित्र आहे जो खूप मोठा व्यापारी आहे. त्याला एक विश्वासू ड्रायव्हरची गरज आहे. मला खात्री आहे की तुम्ही त्यासाठी योग्य आहात. तुम्हाला हवं असेल तर मी त्याला फोन करून तुमच्याबद्दल सांगतो. तिथे तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची काही चिंता करावी लागणार नाही आणि चांगले पैसेही मिळतील. सावकाराची गोष्ट ऐकून दिगंबरने मनात विचार केला की हे काम त्यांच्यासाठी योग्य आहे. त्यांनी ठरवलं की यामुळे ते केवळ उरलेलं कर्ज फेडू शकतीलच नाही, तर त्यांचे जीवनही अतिपूर्ण होईल. दिगंबर त्या कामासाठी तयार झाले. सावकाराने त्यांना शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी सदाशिव यांच्याकडे पाठवलं. दिगंबर सदाशिव यांच्या घरी राहू लागले. काहीच दिवसात त्यांचा सदाशिव आणि त्यांच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध झाला. सदाशिव ही दिगंबर यांना खूप मान आणि स्नेह देत असत. ते त्यांना कुटुंबाचा एक भाग मानत होते. सदाशिव यांची एक छोटी मुलगी होती जिचं दिगंबरवर खूप प्रेम होतं. ती त्यांना काका म्हणून हाक मारायची आणि सतत त्यांच्या सोबत असायची. ती नेहमी म्हणायची, काका, मला तिकडे घेऊन चला, किंवा काका, माझं हे काम करा. दिगंबरही तिला आपल्या मुलीप्रमाणेच प्रेम करत होते. एका दिवशी जेव्हा दिगंबर सदाशिव यांना त्यांच्या ऑफिसला घेऊन जात होते, तेव्हा सदाशिव म्हणाले, दिगंबर, कामात इतका वेळ जातो की मी तुमच्याशी नीट बोलू शकत नाही. पण आज मला तुमच्या आयुष्याबद्दल काही विचारायचं आहे, तुमच्या कुटुंबाबद्दल. दिगंबरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, मालक, माझा एक मुलगा होता, पण तो आता कुठे आहे हे मला माहीत नाही. कदाचित तो जिवंत आहे, कदाचित नाही. यानंतर दिगंबरने आपली संपूर्ण जीवन कहाणी सदाशिव यांना सांगितली. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि गळा भरून आला. सदाशिवने दिगंबर यांना सांत्वन देत म्हटलं, हे दिगंबर, तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलं. हे तुमच्या मुलाचं दुर्दैव आहे जो तुमच्यासारख्या देवतुल्य वडिलांना विसरला. बघा, असं करणारे कधीही त्यांच्या आयुष्यात सुखी राहत नाहीत. जे मुलं आपल्या आईवडिलांना त्यागतात ते आयुष्यभर पश्चाताप करतात. आईवडील श्रीमंत असोत किंवा गरीब असोत, त्यांच्या ऋणाचं फेडणं संतती कधीच करू शकत नाही. तेव्हा सदाशिव म्हणाले, दिगंबर, तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. माझी मुलगी मानसी तुम्हाला वडिलांसारखं मानते आणि तुमच्यावर खूप प्रेम करते. उद्या तिचा साखरपुडा आहे आणि त्या साखरपुड्यात तुम्हाला काका म्हणून भूमिका निभवायची आहे. माझ्यानंतर जर ती कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवते तर ते तुम्ही आहात. दिगंबर म्हणाले, मालक, तुम्ही चिंता करू नका. मी माझ्या राणी बिटियाच्या साखरपुड्यात कोणतीही उणीव येऊ देणार नाही. तिच्या आनंदासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. दुसऱ्या दिवशी साखरपुड्याचा दिवस होता. सकाळपासूनच दिगंबर पूर्ण उत्साहाने सगळ्या कामात गुंतले होते. त्यांनी ना काही खाल्लं ना विश्रांती घेतली. संपूर्ण दिवस मेहनत करत करत ते खूप थकले होते, पण त्यांची जिद्द मजबूत होती. थकवा असूनही ते थोडा वेळ बसून निवांत होण्यासाठी थांबले. तेव्हाच मानसी त्यांच्याकडे लिंबू पाणी घेऊन आली आणि म्हणाली, काका, पाणी पिऊन घ्या. जर आत्ताच इतके थकलात तर लग्नात काय कराल? सकाळपासून उन्हात काम करताय आणि एक क्षणासाठीही आराम केलेला नाही. दिगंबर हसून म्हणाले, पोरी, तू माझी काळजी करू नकोस. हे माझं भाग्य आहे की मला हे काम मिळालं आहे. माझी हाडं अजून खूप मजबूत आहेत. तुझ्यासाठी तर मी याहून सुद्धा जास्त मेहनत करू शकतो. एवढं बोलून ते पुन्हा कामात गुंतले. थोड्या वेळाने मानसीच्या होणाऱ्या नवऱ्याची गाडी दारात येऊन थांबली. सदाशिव स्वागतासाठी बाहेर आले. गाडीतून उतरलेला तरुण पाहून दिगंबर यांचे डोळे विस्फारले गेले. तो कोणी दुसरा नसून त्यांचा स्वतःचा मुलगा प्रकाश होता. हे पाहून दिगंबर यांचे डोळे पाणावले. कित्येक वर्षापासून ज्या मुलाला पाहण्यासाठी ते आतुरले होते, त्याला या रूपात पाहून त्याचं मन भावनाने उथंबून गेलं. ते त्याला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावले, पण सदाशिवने येऊन त्यांना कामात गुंतवलं. जेव्हा प्रकाश मंचावर पोचला आणि मानसी तिच्या मैत्रिणीसोबत तेथे आली, तेव्हा दिगंबर जवळच पाण्याच्या ट्रे घेऊन उभे होते. मुलाला पाहून त्यांचे हात थरथरू लागले. ते विचार करत होते, कधी विचारही केला नव्हता की मुलाशी अशा प्रकारे भेट होईल. दिगंबर भावनांच्या आवेगावरून न सावरू शकल्याने ते थेट मंचावर गेले आणि प्रकाशला मिठी मारून रडू लागले. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. प्रकाशने पाहिलं की हा वृद्ध व्यक्ती त्याला मिठी मारून उभा आहे.
तेव्हा त्याने प्रतापाने त्यांना मागे ढकललं आणि म्हणाला, हा वेडा माणूस कोण आहे? याला इथून काढून टाका. घरात कसे कसे लोक कामाला घेतले आहेत देव जाणे. सदाशिवाने हस्तक्षेप करत म्हटलं, प्रकाश, हे आमचे नोकर नाहीत, हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. मानसी त्यांना काका म्हणते. त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला आहे आणि ते प्रत्येकामध्ये आपल्या मुलाचा प्रतिबिंब पाहतात. प्रकाशाने रागाने म्हटलं, माफ करा काका, पण तुम्ही त्यांना ओळखत नाही. हे लोक गरीब असल्याचा बहाणा करून श्रीमंत लोकांच्या मागे लागतात. मी अशा लोकांना चांगलंच ओळखतो. प्रकाशाने अनेक अपमानास्पद गोष्टी बोलल्या, ज्यामुळे दिगंबर यांचं मन तुटून गेलं. ते एका कोपऱ्यात जाऊन चुपचाप रडू लागले. मानसी हे सगळं पाहून लगेचच आपल्या काकांच्या जवळ गेली. तिने पाहिलं की दिगंबर काका आपल्या मुलाच्या फोटोकडे पाहत डोळ्यातून अश्रू गाळत होते. तो पिता ज्याने आपल्या मुलाला या उंचीवर नेण्यासाठी स्वतःला कष्टात झोकून दिलं, आणि ती आई जिने मुलाच्या प्रत्येक इच्छेसाठी दुसऱ्यांची कामं करत करत आपले प्राण गमावले. आज त्याच मुलाने त्यांच्या त्यागाचा आणि प्रयत्नांचा असा परतावा दिला. मानसी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारते, काका, खरंच प्रकाश तुमचा मुलगा आहे? जर तो तुमचा मुलगा असेल तर तुमची अशी अवस्था का आहे? तो तुमच्यासोबत असं का वागला? दिगंबर रडत रडत मानसीला संपूर्ण गोष्ट सांगून टाकतात. हे ऐकून मानसीला प्रकाशाविषयी खोल नफरत वाटू लागते. ती आतल्या बाजूला काही कामासाठी निघून जाते आणि दिगंबर काका तिथे बसून आपले अश्रू पुसत राहतात. तेव्हाच प्रकाश संधी पाहून त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुम्ही माझी पाठ सोडणार नाही. जिथे जाल तिथे पोहोचता. मी तर असा विचार केला होता की तुम्ही आतापर्यंत मेले असाल, पण तुम्ही अजूनही जिवंत आहात. दिगंबर उत्तर देतात, बेटा, मी तर आधीच मेलो आहे, पण आजपासून मी तुला माझा मुलगा मानणार नाही. पण तुझं सत्य तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांना, सदाशिव यांना नक्की सांगेन. हे ऐकून प्रकाश संतापाने पेटून जातो आणि म्हणतो, जर तुम्ही कुणाला काही सांगितलं तर त्याचा परिणाम मानसीला भोगावा लागेल. दिगंबर शांत राहतात. ते विचार करू लागतात की जर त्यांच्यामुळं काही बिघडलं तर मानसी ही त्यांच्यावर नाराज होईल. इतक्यात स्टेजवर अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू होतो. मानसी स्टेजवर येते आणि सगळ्यांसमोर बोलू लागते, मला तुम्हा सगळ्यांना माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीशी भेटवायचं आहे. माझ्या वडिलांनंतर जर कोणी मला प्रिय असेल तर ते हे व्यक्ती आहेत. प्रकाशला वाटतं की मानसी त्याच्याबद्दल बोलत आहे, पण त्या क्षणी मानसीने दिगंबर यांना स्टेजवर बोलावलं आणि म्हणाली, हे माझे काका आहेत आणि माझे होणारे सासरेही, पण दुर्दैवाने मी त्यांना सासरे म्हणून स्वीकारू शकत नाही. मानसीने प्रकाशकडे पाहत विचारलं, सांग प्रकाश, मी बरोबर सांगितलं ना? हे ऐकून प्रकाशचा चेहरा उतरतो. त्याला काही सुचत नाही की काय करावं. तेव्हाच मानसीने पुढे सांगितलं, काका, तुम्ही माझे काका राहाल. मी तुम्हाला माझा सासरा मानू शकत नाही. जो मुलगा आपल्या आईवडिलांना सोडू शकतो त्याच्यासाठी पत्नीला सोडणं किती मोठं काम असेल. प्रकाश संतापाने म्हणतो, मानसी, तू या नोकराला सासरा मानतेस, तो तुझ्या लायक नाही. मानसीने लगेच प्रकाशच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, खबरदार, जो माझ्या काकांना नोकर म्हटलं, मी त्यांना माझ्या वडिलांसारखं मानते. तू आपल्या आईवडिलांना विसरलास, पण मी माझे संस्कार विसरू शकत नाही आणि मी या पार्टीत जाहीर करते की मी तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करणार नाही. तुझ्या अभिमानात तू आईवडिलांना विसरलास, पण मी इतकी नीच पातळीला गेलेली नाही. माणसाने सगळ्यांसमोर प्रकाशशी नातं तोडलं आणि म्हणाली, तुझ्यासारख्या लोकांवर धिक्कार आहे. तू चांगला मुलगा बनू शकला नाहीस तर चांगला पती कसा बनशील? हे ऐकून प्रकाश चुपचाप डोकं खाली घालून तिथून निघून गेला. मानसी दिगंबराकडे पाहत म्हणाली, काका, त्या मुलासाठी का दुःख करताय ज्याने तुम्हाला जिवंतपणेच मारलं? तुम्ही मुलगा गमावलात, पण आज मी तुम्हाला वडिलांच्या रूपात शोधला आहे. मी तुमची मुलगी बनून तुमची सेवा करीन. हे ऐकून दिगंबर यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी मानसीला आपल्या छातीत घट्ट मिठी मारली. या प्रकारे दिगंबर आनंदाने मानसीच्या कुटुंबाचा भाग बनले. वेळेसोबत सगळ्या जुन्या गोष्टी मागे पडल्या. तिथे प्रकाशाने आपली नोकरी आणि प्रेम दोन्हीही गमावलं. जो कोणी त्याला पाहत असे तो त्याला धिक्कारत असे. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनातील सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपली माणसं असणं होय. ज्यांना आपण आपलं म्हणतो त्यांना गमावल्यावर माणूस सगळ्यात मोठा कंगाल बनतो. म्हणून आपल्या आईवडिलांना कधी विसरू नका.
त्यांच्या त्यागाचं आणि प्रेमाचं ऋण कधीही फेडता येणार नाही. जर त्यांना विसरलात तर देवही तुम्हाला माफ करणार नाही. मित्रांनो, तरुण वयात मुलांच्या योग्य विकासासाठी आईवडिलांनी काही गोष्टी करायला पाहिजेत आणि काही टाळल्या पाहिजेत. यामुळे मुलांना योग्य संस्कार मिळतात, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते आणि ते आयुष्यभर आपलेपणा जोपासतात. या 5 गोष्टी आईवडिलांनी मुले लहान असताना टाळाव्यात, अन्यथा त्याचे वाईट परिणाम म्हातारपणात भोगावे लागतात. नंबर 1, अत्याधिक लाड करू नका. मुलांच्या सर्व मागण्या त्वरित पूर्ण केल्याने त्यांना कष्टाची किंमत कळत नाही. त्याऐवजी कधी कधी त्यांना नाही म्हणणे शिका. ज्यांना सगळं सहज मिळतं त्यांना कष्टाचे महत्त्व कळत नाहीत, हे लक्षात ठेवा. नंबर 2, इतरांशी तुलना करू नका. मुलांची तुलना त्यांच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी करणे टाळा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, गरजेपेक्षा जास्त बंधन घालू नका. अत्याधिक बंधन आणि सक्तीमुळे मुलांमध्ये बंडखोराची भावना निर्माण होऊ शकते. त्यांना स्वतंत्र विचार करण्याची आणि त्यांच्या निर्णयांची जबाबदारी घेण्याची सवय लावा. नंबर 4, त्यांच्या अपयशाचा उपहास करू नका. अपयशाचे चिडचिडीत किंवा उपहासात्मक भाषेत विश्लेषण करणे मुलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवते. त्याऐवजी त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यातून काय शिकता येईल हे त्यांना दाखवा. नंबर 5, सर्व काही त्यांच्या जागी करणे टाळा. मुलांच्या छोट्या छोट्या समस्यांमध्ये हस्तक्षेप करणे थांबवा. त्यांना समस्या सोडवण्याचे स्वातंत्र्य आणि कौशल्य द्या. उदाहरणार्थ, गृहपाठ करण्यासाठी किंवा छोट्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना स्वतः प्रयत्न करू द्या. आता पाहूया आईवडिलांनी कोणत्या गोष्टी कराव्यात जेणेकरून मुलं आज्ञाधारक आणि शिस्तबद्ध राहतील. तसेच तुमच्या उतारवयात मुलांना तुमच्या त्यागाची जाणीव राहील. नंबर 1, स्वावलंबी बनण्यावर भर द्या. मुलांना लहानपणापासून स्वतःची कामे स्वतः करायला शिकवा, जसे की स्वच्छता, कपडे, शाळेच्या तयारीसाठी जबाबदारी घेणे. त्यांना कौशल्य शिकून आत्मनिर्भर बनवा, जेणेकरून ते भावी आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत उभे राहू शकतील. नंबर 2, मुलांना संस्कार आणि शिक्षण द्या. प्रामाणिकपणा, आदर, दयाळूपणा आणि मेहनतीचे महत्त्व मुलांना लहानपणी शिकवा. त्यांना आईवडिलांचा त्याग समजावून सांगा आणि इतरांचे कौतुक करण्याची सवय लावा. नंबर 3, शिस्त लावा. मुलांच्या वेळापत्रकात शिस्त आणा आणि वेळेचे महत्त्व शिकवा. अभ्यास, खेळ आणि विश्रांती यामध्ये योग्य संतुलन राखण्यासाठी नेहमी प्रोत्साहन द्या. नंबर 4, सकारात्मक प्रेरणा द्या. मुलांची मेहनत ओळखा आणि त्यांचे प्रोत्साहन करा. त्यांना चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची मुभा द्या, परंतु चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करा. नंबर 5, त्यांच्या भावनांचा सन्मान करा. मुलांना व्यक्त होण्यासाठी संधी द्या. त्यांची आवड, भावना आणि मतं ऐकून त्यांना योग्य निर्णय घ्यायला शिकवा. त्यांच्याशी संवाद साधून विश्वासाचे नाते तयार करा. आईवडिलांनी मुलांना जबाबदार, शिस्तबद्ध आणि स्वावलंबी बनवण्यासाठी योग्य कृती करणे आणि चुकीच्या सवयी टाळणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांना जीवनातील मूल्य आणि कष्टाचे महत्त्व शिकवलं तरच ते भविष्यात आपल्या आईवडिलांचा सन्मान करतील आणि त्यांचा त्याग कधीही विसरणार नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला या कथेतून काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसोबत. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय जय रघुवीर समर्थ.